हॅलो एव्हरीवन, आपण ग्रुप 2 मधील फर्स्ट साऊंड शिकलो होतो. कोणता होता साऊंड? क. आणि त्याचे दोन लेटर्स आपण शिकलो होतो, लेटर सी आणि लेटर के. लेटर सी आणि लेटर के. आणि काही वेळा आपण सी के एकत्र सुद्धा वापरतो आणि त्याचाही साऊंड आहे क. आता सी चा रूल काय आहे? तर सी चा रूल लक्षात ठेवण्यासाठी मी इथे सी ड्रॉ केलेला आहे. सी क ॲट अ कॅट. तर मी इथं कॅट ड्रॉ केलेला आहे म्हणजे आपल्याला ते इझिली लक्षात राहतं. आता सी कम्स बिफोर वॉवल्स ए ओ यू अँड कॉन्सोनंट्स. आता म्हणजे काय? सी हे लेटर वॉवल्स, आपण 5 वॉवल्स शिकलो होतो, त्यातील ए ओ यू ह्याच्या आधी लागतं, ह्याच्या आधी येतं. बिफोर म्हणजे ह्याच्या आधी येतं. जसे की एक्झाम्पल, क ॲट, क ॲट कॅट, क ऑट कॉट, क अ प कप. लक्षात राहील का? आणि इझी वे कशासाठी? सी आपल्याला लक्षात ठेवायचं, सी फॉर कॅट. कॅटला 2 इयर्स दाखवलेले आहेत आणि ए ओ यू, सी गोज विथ ए ओ यू. तसेच के. केचं मी इथे काईट दाखवला आहे आणि ह्या काईट मध्ये 2 लेटर्स लिहिलेली आहेत, ई आणि आय. तर के कम्स बिफोर वॉवल्स ई अँड आय. म्हणजे के हे लेटर किंवा क साऊंड हा वॉवल्स ई आणि आयच्या आधी येतो. एक्झाम्पल, क ई ड किड, के आय टी ई काइट, के ई वाय की. केचं मी इथे तुम्हाला केचं काईट दाखवलेलं आहे आणि के कम्स बिफोर वॉवल्स ई अँड आय. आता सी के कधी वापरायचं असतं? सी के when a single short vowel sound is followed by a k sound we use ck. म्हणजे कधी एक सिंगल शॉर्ट वॉवल म्हणजे एकच शॉर्ट वॉवल असतं. शॉर्ट वॉवल्स कुठली आहेत? ए ई आय ओ यू यांना शॉर्ट वॉवल्स म्हणलं जातं. तर त्याच्यानंतर आता आपण सी हे वॉवलच्या आधी येतं, के हे वॉवलच्या आधी येते, पण वॉवल्स नंतर जेव्हा एक सिंगल शॉर्ट म्हणजे एकच वॉवल असतो त्याच्यानंतर जर क साऊंड असेल तर कोणतं लेटर आपण वापरणार? सी के. सी के टुगेदर. सी के चा साऊंड एकच असतो, क. मी इथं एकच डॉट दिलेला आहे, क. आता ह्यात अनेक रूल आहे सी के चा. सी के डज नॉट कम ॲट द बिगिनिंग. म्हणजे काय की सी के कधीही लेटर वर्डच्या पहिल्यांदा येत नाही. कुठलाही वर्ड सी के नी स्टार्ट होत नाही. एक्झाम्पल कुठले आहेत आता? लॉक, सिक, डक. आता तुमच्या लक्षात आलं असेल सी कधी वापरायचं, के कधी वापरायचं आणि सी के कधी वापरायचं. थँक्यू.